काकांच्या विरोधात बंड करून अजित पवारांना 1.5 महिनेही झाले नाहीत. तेवढ्यात अजित पवार यांनी शरद पवारांची चारदा भेट घेतली आहे. कालची पुण्यात झालेली काका पुतण्यांची भेट तर भलतीच गाजली. मीडियाला अंधारात ठेवून भेट घेण्याचा बेत अजित पवार आणि शरद पवार यांनी आखला होता, पण तो फसला. शेवटी अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या भेटीची खबर माध्यमांना लागलीच. ही खबर स्वतः माध्यमांना लागली का अजित पवार यांच्याकडून लीक करण्यात आली अशी चर्चा मीडियात चालू आहे. त्यामुळेच अजित पवार अवघ्या 1.5 महिन्यात शरद पवारांची चारदा भेट घेऊन नेमकं काय साध्य करत आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. 2 जुलैला अजित पवारांनी भाजपा शिवसेना सरकारमध्ये सहभाग घेत काकांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का दिला. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर अजित पवारांनी 5 जुलैला मुंबईत झालेल्या सभेतून आपल्याच काकांनी आजपर्यंत केलेली सर्वच राजकीय षडयंत्र बाहेर काढली. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार यांच्याविषयी जो थोडाफार विश्वास होता त्याचेही रूपांतर अविश्वासात झालं. याच सभेत अजित पवारांनी शरद पवारांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. या सर्व प्रकरणामुळे काका पुतण्या एकत्र येणं शक्य नाही हेच चित्र महाराष्ट्रापुढे निर्माण झालं होतं. पण त्यानंतर अजित पवारांनी शरद पवार यांची 4 वेळा भेट घेतली आहे. यामुळेच राहून राहून काका पुतणे एकत्र येतील अशा चर्चा माध्यमात घडत असतात आणि अशा चर्चा घडत राहणं अजित पवारांच्या फायद्याचं आहे. ते कसं ते आपण पाहणार आहोत. काल शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेताच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी तर सामनाचा अग्रलेखच या भेटीला समर्पित केला. पवार काका पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकार सुद्धा गंमत जम्मत ठरत आहे. नक्की कुणावर हसावं आणि कुणावर चिडावं हा महाराष्ट्राला कळेन असा प्रश्न निर्माण झालाय. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीनं मलिन होते आणि ते योग्य नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांना सल्ला तर दिलाच, पण उबाटा गटाची नाराजीही बोलून दाखवली. सोबत आज संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही जाहीर केलंय. राहिला मुद्दा काँग्रेसचा, तर शरद पवारांचे दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडशी असलेल्या संबंधांमुळे महाराष्ट्रातील कोणताही काँग्रेसी नेता शरद पवारांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवणार नाही. पण काका पुतण्यांच्या या भेटीने काँग्रेसचे स्थानिक नेतेही शरद पवार यांच्यावर नाराज आहेत आणि अजित पवारही हेच हवंय. शरद पवारांच्या अवेळी पलटी मारण्याचा अनुभव महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. त्यामुळे शरद पवारांवर सर्वांचाच अविश्वास आहे आणि हाच अविश्वास असाच वाढत ठेवणं हा एक उद्देश अजित पवार यांच्या काकांची भेट घेण्यामागे आहे असं वाटतंय. अजित पवार यांची भेट घेणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्टेज शेअर करणं या कारणामुळे महाविकास आघाडीत आणि देशपातळीवरील विरोधकांच्या आघाडीत शरद पवार यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झालाय. यामुळे देशपातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीत शरद पवारांना महत्त्वाची भूमिका देताना आघाडीतील पक्ष 100 वेळा विचार करतील. यासोबतच महाविकास आघाडीतही शरद पवार यांच्याविषयी असलेली खदखद केव्हा बाहेर येईल हे सांगता येत नाही. काकांच्या भेटीमुळे अजित पवारांचा दुसरा हेतू साध्य होतो, तो म्हणजे राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील नेत्यांवर वचक ठेवण्याचा. तो कसा तेही आपण पाहू. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटातील नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, रोहित पवार थेट अजित पवार यांच्या विरोधात रान उठवतील अशी आशा होती, पण तसं काहीच घडलं नाही. सुरुवातीला रोहित पवारांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी तो प्रयत्न केला, पण तेही नंतर शांतच झाले. यामागेही कारण आहे काका पुतण्यांच्या भेटीचं. शरद पवार यांच्यावर जसा मित्रपक्षातील नेत्यांचा विश्वास नाही, तसाच तो स्वपक्षीय नेत्यांचाही नाहीये. यातून शरद पवार अजित पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे हे काका पुतणे कधी एकत्र येतील आणि आपलीच गोची होईल अशी शंका जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना आली असल्याची शंका आहे. याचाही फायदा अजित पवारांना होत आहे. शरद पवार गटातील कोणताच नेता अजित पवार यांच्या विरोधात बोलण्यास तयार नाही. खुद्द सुप्रिया सुळेही जगभरातील गोष्टीवर संसदेत आणि संसदेच्या बाहेर बोलत असल्या तरी आपल्या पक्षात काय चाललंय यावर एक शब्दही काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोणत्या ना कोणत्या पातळीवर मिलीभगत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. अजित पवारांनी बंड केल्यापासूनच राज ठाकरे अजित पवारांच्या बंडामागे
शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत आहेत. आजही त्यांनी आपल्या आरोपाचा पुनरुच्चार केला. शेवटी या सर्व चर्चेचा परिणाम राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यावरही पडताना दिसत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर जे काही कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकारी सहानुभूतीपायी शरद पवारांना पाठिंबा देत होते, तेही आज शरद पवारांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेमुळे अजित पवारांकडे जाऊ शकतात. शेवटी आपल्याला हेच लक्षात येतं की अजित पवारांना काकांच्या भेटीमुळे खूप सारे राजकीय फायदे होताना दिसत आहेत. तरी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.